आपण पाहिलं खालापूर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आपले रणनीती ते या ठिकाणी ठरवतात। अगदी 11 खेळाडू त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विचार विनिमय करताना पाहायला मिळतात। तर जर आपण संजय सोळंके उर्फ इकू यांचा जर विचार केला ना तर त्यांना मास्टरमाइंड का संबोधलं जातं याचा परिचय या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल। पहिला सामना जरी ते हारले असतील, एकतर्फी सामना झाला असेल तरी आता मात्र त्यांना कमबॅक करणं फार गरजेचं असेल। इथे आपण याच्या अगोदर दिनेशजी पाटील उर्फ बंधू बेलवली ग्रामपंचायत उपसरपंच या ठिकाणी उत्कृष्ट आवाज आपण पाहिलात ऐकलात। या ठिकाणी मला संधी दिली आहे, त्या संधीचा या ठिकाणी मी उपयोग करतो। आमचे मित्र हाजी चला आपण सुरुवात करूया आणि आमचे जवळचे मित्र सागरदादा पाटील एक बंधू तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्कृष्ट खेळाडू, मला वाटते सागरदादाचं या स्पर्धेमध्ये हा सागर म्हणतो की माझी स्पर्धा आहे की सागरदादाच आयोजक आहे। सागरदादाचा महत्वाचा रोल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच सुलक्षण उर्फ लारादादा हे सुद्धा या ठिकाणी आता जे आजचे प्रमुख पंच आहेत ते लंचसाठी गेल्यामुळे ते सुद्धा इथे पंच अंपायरिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतील। एक अष्टपैलू लिजंड खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात लारादादाच्या रूपामध्ये। याच्या अगोदर आपण जर पाहिलं चिंचपाड्याला एक टुर्नामेंट झाली 40+, त्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा मला लारादादांनी संधी दिली होती 3 दिवस आणि त्याबद्दल सुद्धा मी त्या ठिकाणी लारादादाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आता सुद्धा इथे आल्यानंतर जे मला सन्मान दिला, मला माझी जी इज्जत झाली त्याबद्दल सुद्धा मी सर्व कमिटीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जाऊया मित्रांनो सामन्याकडे। त्या ठिकाणी सामना सुरू होईल। खालापूर विरुद्ध मुरुड असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण एक संघ आहे तो खालापूर वन सोल्युशन कोरलई मुरुड वर्सेस नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर या दोन संघादरम्यान पहिलं षटक घेऊन येईल तो प्रमोद पाटील। पंचांच्या उजवीकडून म्हणजे राईट आर्म राऊंड द विकेट मारा। पंचांनी इशारा केला की सामना सुरू होत आहे। यस सर यस, सामना सुरू होतोय। जर फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे की आपण 12 खेळाडू पाठवा। काय नाव? नईम, स्ट्राईकला नईम आहे, नईम चौगुले। हा चेंडू या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू होता, पंचांकडून कोणता इशारा येत नाही याचा अर्थ चेंडू अगदी फेअर डिलिव्हरी म्हणजे योग्य चेंडू होता। कोणती धाव येत नाहीये, कोणता धोका इथे नाहीये आणि चेंडू निर्धाव गेलेला आहे। नईम चौगुले स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे त्या खेळाडूचं नाव आहे सतीश थोरात। पुढचा चेंडू घेऊन येतील गोलंदाज। यावेळेचा चेंडू देखील चांगला बॅटला हलकासा स्पर्श होतो, मात्र त्या ठिकाणी चेंडू यष्टीरक्षकाकडे जाणे अतिशय चांगलं कामकाज आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतो। कोणती धाव येत नाही, आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले, दोन्ही चेंडू मध्ये कोणती धाव येत नाहीये, धावा कराव्या लागतील। हा सामना अतिशय महत्वाचा असेल याची आपल्याला सर्वांना नक्कीच कल्पना असेल। यावेळेचा चेंडू मात्र उंच आहे। इथे क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी चेंडू जमिनीला दान होतोय आणि इथे नक्कीच प्रथम गोलंदाजी करणारा गोलंदाज 50+ आणि जो फलंदाजी करणारा फलंदाज हा सुद्धा 50+ म्हणजे 50च्या वरती हा दोघांचंही वय आहे। या स्पर्धेमध्ये हा एक फॉर्मॅट ठेवलेला आहे आपण। पुन्हा एकदा गोलंदाज। यावेळेचा चेंडू देखील चांगला होता, इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो। एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यानच्या काळामध्ये पंच आम्हाला इशारा करतात चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार। 4 धावा मिळत आहेत। 4 धावाच्या नंतर आपण या ठिकाणी पाहतोय संघाची एकूण स्थिती या ठिकाणी होते ती 5 धावा। अगोदरचे 2 चेंडू टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र इथे चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकूण
16 संघ आहेत आणि ह्या 16 संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेचा चेंडू अगदी ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पंच आमच्याकडे वळतात, सांगतात हा चेंडू स्वेर आहे, एक धाव वाढते, एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा होत आहेत, त्या एकूण धावा 6 धावा। पहिले षटक सुरू आहे, 5 षटकांचा हा मर्यादित सामना आहे, लुजर वर्सेस लुजर। यावेळेचा देखील चांगला चेंडू आहे, चेंडूवर मात्र पूर्णपणे बीट होतोय फलंदाज, कोणती धाव येत नाहीये, चांगली गोलंदाजी आपल्याला इथे गोलंदाज प्रमोद यांच्याकडून पाहायला मिळते। पहिले षटक आपण जर सर पाहिलं तर चांगल्या गोलंदाजाला देण्यात येतं आणि ते षटक हाताळत असताना त्याला नक्कीच तारेवरची कसरत करावी लागते, कारण फलंदाज देखील ओपनर जे बॅट्समन असतात, बॅटर ते सुद्धा अतिशय चांगले असतात, त्यामुळे दोघांमधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। दरम्यानच्या काळात इथे मात्र बॅटवर चेंडू येतोय, धाव एक आत येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही होणार, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेक देखील इथं आली आहे आणि दरम्यानच्या काळात फक्त आणि फक्त एक धाव आली आहे। एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती बिनबाद 7 अशी। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय इथे धाव संख्या होते ती मात्र मुरुड संघाची बिनबाद 7 अशी। यस, वन सोल्युशन कोरलई मुरुड असं संघाचं या ठिकाणी नाव आहे आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर। या 2 संघादरम्यान इथे हा सामना आपण पाहतोय। पहिल्या षटकात सर जर फक्त 7 धावा आल्या याचा अर्थ गोलंदाजी अतिशय चांगली, गोलंदाजाला आपण याचं श्रेय द्यावं लागेल। आता जर आपण पाहिलं तर दुसरं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळेल देवेंद्र, फलंदाज मात्र ओपनर बॅटर या ठिकाणी खेळपट्टीवर तग धरून आहेत। जर आपण पाहिलं तर म्हणण्यासारखी धावसंख्या नाहीये, मात्र एक षटक पूर्ण झाले, आता 4 षटकं उरतील। दुसऱ्या षटकापासून थोडीशी हाणामारी करावी लागेल, कारण जर हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण करो या मरो, जर सामना तुम्ही जिंकलात तर या स्पर्धेतलं आव्हान तुमचं कायम राहील, जर का हा सामना जो संघ हारेल त्याला मात्र नक्कीच बॅक टू पॅव्हिलियन घर जावं लागेल पुढच्या पावसाळ्यात, बरोबर। ह्या 365 दिवस वाट पाहावी लागेल। यावेळेस वाह क्या बात आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतात धावा 6, चटकार 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतो एकूण धावसंख्या होती ती 13 धावा। पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये दुसरं षटक सुरू होताना पहिल्याच चेंडूवर इथे षटकार आलेला आहे। बॉल पुरवायचा आहे, बॉलाची पूर्तता करायची आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंच म्हणून आपण पाहतोय सुलक्षण दादा उर्फ लारा आणि स्क्वेअर लेग पंच सोन्यादादा गायकवाड, हे दोन्ही लेजंड खेळाडू। सोन्यादादा गायकवाडच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्यांची ओळख करण्याची गरज नाहीये, जर सोन्यादादाच्या बाबतीत सांगायचं तर सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं होईल, कारण रायगड जिल्ह्यातील एक लेजंड खेळाडू, हुकमी फलंदाज गोलंदाज। यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे, पॅडवर आदळतोय, दरम्यानच्या काळात मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव दरम्यानच्या काळात येते, एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती या ठिकाणी होते ती 14 धावा। उमेश दादा भोईर या ठिकाणी स्कोरर म्हणून मला वाटतं आम्ही दुसऱ्यांदा बसतोय, आपण या चिंचपाड्याला एकदा त्या टुर्नामेंटला होतो सोबत, तुमचंही स्वागत आहे। तसेच लाईव्ह यावेळेचा चेंडू, वा अतिशय चांगला चेंडू, इथे काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नरेश दादा युवा प्रतिष्ठानच्या गोलंदाजाकडून, ज्याचं नाव आहे देवेंद्र। उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे, एक षटकाराचा जर अपवाद वगळला तर मात्र नंतरचे चेंडू त्याने अतिशय योग्य टप्प्यावर योग्य लाईनवर टाकलेले आहेत आणि फलंदाजांना मात्र जखडून ठेवलेलं आहे। चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने
40+. यावेळेचा चेंडू चांगला आहे. इथे मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 2-2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू अडवला गेला. दरम्यानच्या काळात 2 धावा देखील तिथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण, चांगली फेक आली आहे. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावा होत आहेत त्या 16 अंकावर संघ पोहोचतोय. षटक क्रमांक दुसऱ्या पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक थोडंसं महागडं ठरतंय. यावेळेचा देखील चेंडू चांगला. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण होते. 1च धाव मिळणार आहे कारण तिथं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेक देखील बऱ्यापैकी आहे. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते बिनबाद 17 या अंकावर. इथे मात्र संघ पोहोचतोय तो वन सोल्युशन कोर्लई मुरुड हा संघ. जर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. यावेळेचा देखील चांगला चेंडू होता अगदी मिडल स्टंपवर आणि या चेंडूला क्लिक केलंय ते स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव इथे मिळणार आहे. 1च धावेवर समाधान मानावं लागेल आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावा होत आहेत त्या या ठिकाणी 18 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुसरं समाप्त झाले. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18. याचा अर्थ प्रति षटकाला 9च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात मात्र इथे 11 धावा आल्या. अशीच जर सरासरी इथे राहिली तर 9-45 म्हणजे आज 50च्या आसपास हा संघ पोहोचेल. याच्यापेक्षा जास्त धावा करावे लागतील. याच्या अगोदर जो सामना झाला होता तो सामना विनर विरुद्ध विनर झाला होता. त्यामध्ये 50 धावांचं टार्गेट होतं आणि हे 4थ्या षटकामध्ये त्यांनी पूर्ण केलं होतं. आणि त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर खालापूर विरुद्ध नंदादेवी हा सामना झाला होता. त्यामध्ये 1 साइड 75 धावा बिनबाद अशा केल्या होत्या. असाच आजचा कायसा या दिवसाचा जर विशेष आपण पाहिलं तर विशेषतः पाहायला मिळते. काही सामने 1 साइड झालेत. काही सामने आपले पहिला सामना मी पाहिला घरी टीव्हीवर. 1 बॉल आणि 2 धावा अतिशय चुरशीचा सामना तिथे झाला होता. दोन्ही संघाची समान धावसंख्या. मात्र स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे तो संघ त्या ठिकाणी जिंकला होता. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येते ज्याचं नाव आहे सुनील ठोंबरे. खालापूर संघाकडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. या ठिकाणी या फटक्यात होता वजन आणि धावा आल्यात अर्धा डझन. षटकार 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय माझे स्कोरर मित्र मला कळवतात धावा येतात एकूण 24 धावा. आता मात्र धावसंख्येला बऱ्यापैकी आकार येताना पाहायला आपल्याला मिळेल. धावसंख्या 24. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आता मात्र खऱ्या अर्थाने मास्टर असोसिएशनचे अध्यक्ष संजय येस 40+ मास्टर असोसिएशनचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके संजय दादा उर्फ बॉस आणि त्यांच्याबरोबर ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन 40+ असोसिएशनचे अध्यक्ष तसेच ठाणे जिल्हा 40+ चे अध्यक्ष श्री नरेश दादा गौरी यांचं देखील या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दादा वेलकम. संजय दादा बॉस वेलकम. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाकडे ज्या ठिकाणी अतिशय चुरशीचा सामना सुरू आहे. बॉल काही क्षणासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सामना थांबतोय. या ठिकाणी चेंडूची पूर्तता केली जाईल. मला वाटते पुढच्या रविवारी 17 तारखेला रायगड प्रीमियर लीग मुख्य स्पर्धा याचं ऑक्शन होणार आहे आपल्याला माहिती मिळाली. त्यामध्ये सुद्धा सर्व दरम्यानच्या काळात वा इथे मात्र चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. इथे 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू सुटतोय. दुसरा क्षेत्ररक्षक तिथे बॅकअपला आहे. दरम्यानच्या काळात 2 धावा आल्या आहेत आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती बिनबाद 26 अशी या ठिकाणी पाहायला मिळते.
32 झाले, माफ करा, मध्ये षटकार एक आला होता. 32 धावा होत आहेत. दोन्ही बॅटर जे सलामी बॅटर आहेत तेच मैदानावर टिकून आहेत. चांगली फलंदाजी. आपण जर पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर धावा जराशा मर्यादित होत्या, 18 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक काहीसं महागडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू उंच आहे, तिथे पाहूया क्षेत्ररक्षक आहे का नाही. 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि दरम्यानच्या काळात इथे धावबाद होण्याची संधी आहे का. हो, धावबाद होण्याची संधी आहे आणि इथे मात्र फलंदाज धावबाद होत आहेत. हो, नाही बरोबर, एकच झाली ना, एकच झाली ना. दरम्यानच्या काळात 1 धाव आली आहे. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालेला आहे. पहिलाच धक्का या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वन सोल्युशन कोरलाई मुरुड या संघाला मिळते आणि पहिली सफलता नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर या संघाला पहिली सफलता मिळते. इथे गडी बाद होतोय. दरम्यानच्या काळात इथे धावा मात्र आहेत त्या 33 ना, 33 ना, धाव संख्या 33 आहे. 1 बाद 33. बॅटर मोहसिन शेख. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या दरम्यान ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेक आली आहे. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती या ठिकाणी होते ती 34 या अंकावर संघ पोहोचतोय. अतिशय चांगलं स्कोरिंगचं नेहमीच आपल्याला काम उमेश दादा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच गुणलेखक स्कोररचं काम ते करतात. इथे पुन्हा एकदा चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धावेच्या भरीनंतर आपण एकूण धावा पाहतोय त्या मात्र 35 धावा. धाव संख्या 35. दरम्यानच्या काळात इथे षटक मात्र समाप्त झाले. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 35. याचा अर्थ 11.33 जवळपास 12च्या सरासरी म्हटलं तरी वावगं ठरू नये. इथे धावा पाहायला मिळतात आणि आता स्वतः संघनायक संजय सोळंकी उर्फ सर्वांचा लाडका इक्कू या ठिकाणी आपल्याला 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये 1 बाद 35 अशा धावा झालेल्या. उरलेल्या 2 षटकामध्ये मुरुड संघाला जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. कारण जरी तुम्ही पहिले ह्या दोन्ही संघांनी आपापले सामने जरी गमावले असले तरी हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण निर्णायक असणार आहे. कारण हारलेल्या संघाला या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. 365 दिवस त्यांना इंतजार करावा लागेल आणि जो जिंकलेला संघ आहे त्याला एक संधी इकडे असणार आहे. थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो. अजूनही आपल्याकडे 3-4 सामने शिल्लक असतील. तर पहिलं षटक माफ करा 4थं षटक घेऊन येत आहेत संजय सोळंकी. पंचांकडून या ठिकाणी गाड मला वाटते राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. तिथे फलंदाज सुद्धा सज्ज आहेत. 3 बाद 35 अशी धाव संख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते. हा चेंडू वा अतिशय चांगला चेंडू. संजय यांच्याकडून अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाली. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बीट झाले, अगदी चकित झाले. मी ह्या चेंडूवर कसा फटका मारावा या विचारामध्ये ते होते. पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू मात्र इथे बॅटवर येतोय. चेंडू मिड विकेट आणि अगदी मिडॉनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1च धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण इथे पाहतोय संघाची एकूण स्थिती होते ती 36 धावा. धाव संख्या 36. मला वाटते 60च्या आसपास धावा जर केल्या तर 12च्या सरासरीने तर थोडंसं या सामन्यामध्ये आपल्याला एक चुरस किंवा फाईट पाहायला मिळेल. अगदी 50च्या आसपास केल्या तर थोडंसं वन साइड सामना इथे पाहायला मिळू शकेल. संजय पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र यावेळेस त्यांनी बाजू बदलली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. यावेळेचा चेंडू जातोय सीमारेषा पार. या ठिकाणी मुरुड संघाला आवश्यकता असेल
आणि इकोला या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण दोन्ही संघासाठी हा सामना करो या मरो अतिशय प्रतिष्ठेचा सामना या ठिकाणी आलेला आहे। अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर सोमवार आहे, कारण वर्किंग डे, त्यामुळे थोडीशी जी प्रेक्षकांची जी संख्या आहे ती थोडी कमी आहे। याच्यानंतर थोडासा उशिरा का होईना पण प्रेक्षकांची संख्या आपल्याला हळूहळू वाढताना पाहायला मिळेल। 40+ जर आपण पाहिलं ना तर हे एक लेजंड खेळाडू आहेत, त्याने आपल्या जमान्यामध्ये अतिशय उच्च कोटीचा खेळ दाखवलेला आहे। यावेळेचा देखील चेंडू चांगला आहे, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, धावा येत आहे 6, येतोय खणखणीत षटकार। 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती 48 अंकावर संघ इथे पोहोचतोय। बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। धावसंख्या 48, आपण बोलत होतो की 60च्या पुढे धावसंख्या यायला पाहिजे आणि तसाच प्रयत्न कायसा पाहायला आपल्याला मिळतो इथे। चेंडू मात्र पाहूया आपण पंचांचा इशारा पाहणार आहोत। आपण मित्रांनो पंचांचा इशारा पाहूया, पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे म्हणजे वाईड आहे, 1 धाव इथे वाढणार आहे आणि ह्या एक अतिरिक्त धावेनंतर संघाची एकूण स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 49, 49 फॉर 1, लॉस ऑफ 1 विकेट बिटवीन 4th ओव्हर। यावेळेचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता आणि त्या शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा फलंदाज उचलतात, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, धावा येत आहे 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार। आणि या षटकाराच्या भरीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 55 मात्र 50 ची पार केलेली आहे। आता 60च्या पेक्षा म्हणजे जवळपास 70च्या जवळपास धावा जातील, कारण अजून एक षटक शिल्लक असणार आहे। या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील। तर ह्या 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी संजय सोळंकी उर्फ इक्कू। आतापर्यंत धावसंख्या 55। पुढचा चेंडू यावेळेचा क्लीन बॉल, मधला दांडा, मधली एसटी उखाडलेली आहे आणि अशा प्रकारे दुसरा धक्का इथे बसतोय 1 सोल्युशन कोर्लई मुरुड संघाला। दुसरी सफलता मिळते नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघाला। 2 बाद या ठिकाणी 55 अशी धावसंख्या 4थ्या षटकामध्ये 4थ्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळते। आता मात्र एक शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकात जर का एक 14-15 धावा आल्या तर साधारण 70च्या आसपास हा संघ इथे आपल्याला मजल मारताना पाहायला मिळेल। नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बॅट्समन, बॅटर नेम प्रदीप मुंबईकर। 1 सोल्युशन कोर्लई मुरुड या संघाकडून नवीन फलंदाज मुंबईकर या ठिकाणी खेळण्यासाठी खेळपट्टीकडे त्यांचं आगमन होते आहे। इक्कूने थोड्याशा धावा जास्त दिल्या त्या जर आपण पाहिलं तर संजय सोळंकी यांच्या गोलंदाजीवर तब्बल 20 धावा आल्या, मात्र त्यांनी दरम्यानच्या काळात एक गडी सुद्धा शेवटच्या चेंडूवर बाद केला होता। आता ह्या सामन्याची स्थिती आहे गोलंदाज भाई गणेश पाटील, गोलंदाजचं नाव लालू या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। दरम्यान चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू अतिशय चांगला होता। या गणेश पाटील की संतोष संतोष नाव आहे बरोबर ना, बॉलर संतोष, यस थँक्यू। तर तुमचा 12वा खेळाडू इथे आला तर अतिशय चांगलं होईल मित्रांनो। आहेत 12 खेळाडू आहेत। तर पहिला चेंडू अतिशय चांगला होता, यावेळेचा चेंडू देखील इथे मात्र पाहूया आपण, नाही
गोलंदाज जर हात लागला असताना तर फलंदाज बाद झाला असता, मात्र तसं काही झालं नाही. डायरेक्ट एष्ट्यावर चेंडू आदळला. दरम्यानच्या काळात एक धाव आली आहे आणि या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती 56 धावा. आपतक 56 हा आकडा या ठिकाणी आलेला आहे. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहे. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक असतील. 60-65 पर्यंत या ठिकाणी जाण्याचा निश्चित प्रयत्न असेल मुरुड संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज तिसरा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेचा चेंडू चांगला आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक आहे आणि हो अचूक झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. तिसरा धक्का इथे बसतोय तो वन सोल्युशन कोर्ले मुरुड संघाला. नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाला तिसरी सफलता इथे मिळते. धाव संख्या आहे ती 56. शेवटच्या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधील. तर नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय निनाद तारेकर. शेवटच्या या इनिंग मधील शेवटच्या षटकातले 3 चेंडू येणे शिल्लक. आतापर्यंत धाव संख्या आहे ती 56 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 56 धावा जमा केलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणारा संघ वन सोल्युशन कोर्ले मुरुड संघाचा. आणि नरेश दादा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान या संघ हे 3 चेंडू अतिशय चांगले हाताळण्याचा प्रयत्न करेल. मर्यादित अगदी 60च्या आसपास धावा ठेवण्याचा प्रयत्न करतील ते. आता मात्र साइड बदलून गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट मारा. इथे चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने येतो. इथे चांगला प्रयत्न केला मात्र प्रयत्नात यश येत नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते ती या ठिकाणी 3 बाद 60 धावा. निनाद तारेकर यांच्या बॅटीतून एक आकर्षक फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा एकूण होत आहेत 3 बाद 60 धावा. 3 बाद 60. अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी. आपल्या डावखुरेपणाचा पुरेपूर फायदा इथे निनादने घेतलेला आहे. हा चेंडू मात्र अतिशय चांगला. या चेंडूवर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केले. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिला चेंडू जरी तुझा असला तरी दुसरा माझा आहे असंच कायचं या ठिकाणी गोलंदाज इथे आपल्याला त्यांच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळते. कारण आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या आहे ती इथे 3 बाद 60. यावेळेचा देखील चेंडू. वाह क्या बात आहे. इथे मात्र चेंडू गेला निर्धाव आणि अशा प्रकारे या ठिकाणी पहिल्या इनिंगचा पहिला डाव इथे समाप्त होतोय. आणि पहिला डाव समाप्त होत असताना आपण पाहिलं एकूण धावा होत आहेत त्या 61 धावांची आवश्यकता असेल. याचा अर्थ प्रति षटकाला 12.20च्या सरासरीने इथे धावा करावे लागतील. या ठिकाणी मला एक संधी मिळाली त्याबद्दल मी लारा दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा बॉसचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या इनिंगसाठी मी या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके दिनेश दादा अर्थात बंधू यांना या ठिकाणी मी पुढचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. ओव्हर टू दिनेश दादा पाटील. पाटला करायचा आहे पहिल्याच बॉलवर मात्र हा चौकार.
गाडीचा अडसर म्हणजे लाईट्स कदाचित रिफ्लेक्ट होत आहेत. 9809 गाडी क्रमांक 9809 प्लीज बाजूला थोडीशी पार करा आपण. गाडी क्रमांक 9809 प्लीज ज्या मालकाचे असेल त्या मालकांना बाजूला पार करायचे. उदय कोलंबेनं 4 या धावसंख्येला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर महेंद्र पाटीलला चौकलाय. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक चांगला फटका जरूर लगावला. इथे मात्र सीमारेषा क्लिअर केली जाईल. स्ट्रेट हिटचा 20 सेफ मधला हा फटका आला. सरळ 6 धावांसाठी. बॉर्डर शॉट अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी. 61 धावांचा पाठलाग आमच्यासाठी जणू काही सोपाच आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये उदय कोलंबेनं फर्स्ट गिअरला गाडी चालवली आणि संजय सोलंकीनं टॉप गिअरला. परंतु आता मात्र गिअर बदलला आणि लागोपाठच्या बॉलवर प्रहार केले जात आहेत. बॉल हवेत राहिला. एक्स्ट्राचे टिपणार की पंच याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न राहिला आणि अखेरकार या बॉलवर धावा आल्या तब्बल 2. पहिल्या 3 बॉलवर धावा येत आहेत त्या म्हणजे तब्बल 12 धावा. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर अप्रतिम आहे. इथून जिंकायचा मस्ट विन चा सामना आहे. त्याच्यामुळे इथून जिंकू आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहू आणि जर का गमावलात तर सरळ घरचा आहे. लोअर फुल टॉस बॉल हवेत. संधी प्राप्त झाली आहे. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. एक नामी संधी होती. बॉल सरळ हातामध्ये येऊन विसावला असता परंतु जज नाही करू शकला. जजमेंट चुकला. नजर हटी. दुर्घटना घटी. साधा सोपा झेल कन्वर्ट करू शकला असता पण सुटलेला झेलनं धावा आल्या तब्बल 4. जज नाही करू शकला हा झेल. अकोटप्याचा बॉल आता फक्त आणि फक्त आक्रमकता. 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये मर्यादा स्पष्ट केली गोलंदाजाची. गोलंदाजाची लक्तऱ्या वेशीवर टाकताना पाहतोय उदय कोलंब्याने 4 हात केलेत. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार सहित धावा लागल्या तब्बल 22. चौकार षटकार 2 4 6. दर्जेदार खेळ. पहिल्या षटकामध्ये सामन्याचा चित्र पलटवताना पाहतोय उदय कोलंबेला. तीच दिशा भरकटलेली लाईन आणि भरकटलेल्या लाईनला पनिश केलं जात आहे. येतोय आणखीन एक षटकार. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्या तब्बल 28. प्रशांतजी खांडेकर यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य. तर खिडूकपाडा गावच्या आणि एक लिजन खेळाडू दादाजी भोईर यांना विनंती करेन. दादा या आपण आधी कक्षामध्ये. दादा भोईर यांना विनंती करतो की आपण आधी कक्षामध्ये यायचं आहे. तर प्रवीण सर या आपण लगेच स्वागत घेऊया कारण षटक संपलंय. मीन टाइम मध्ये पाहुण्यांनाही दिरंगाई नको. खऱ्या अर्थानं क्रिकेटला 4 छान लावणार आणि छाया रिसॉर्टचा एक पाठ जणू काही क्रिकेटरांच्या नावावरच करणारा हा माणूस आवली आहे. खऱ्या अर्थानं दादा कौतुक किती करावं आणि त्याहीपेक्षा 7-12 जणू काही नावावरती केलाय. क्रिकेटचं ऑप्शन आणि छाया रिसॉर्ट हे एक सुवर्ण मध्ये कायम साधलेलं असतं. त्याच्यामध्ये बॉस उगाच नाही कोणी बॉस म्हणा संजयजी पाटील. आपण वळू या सन्मानांकडे. या मंचावर उपस्थित आणि क्रिकेटच्या प्रति प्रेम आणि प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व. गाडी बाहेर काढायचे का? गाडीचा त्रास होतोय त्यांना.
तर स्वागताकडे बोलूया आपण. खऱ्या अर्थानं ठाणे 40 प्लस असोचे अध्यक्ष आदरणीय नरेश दादा गौरी साहेब यांचं मंचाकडे आगमन झालं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संजयजी पाटील बॉस, प्रवीणजी पाटील, त्यातून नितीनजी जोशी या मान्यवरांना विनंती करेन. अतिशय तुल्यबद्ध असं व्यक्तिमत्व, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचा यथोचित सन्मान, प्रेमापोटी दादा आपण आलात आणि या स्पर्धेला आपण भेट दिलीत याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी राहू. नरेश दादा आपला आम्ही सहर्ष आभार आणि स्वागत करू इच्छितो. फक्त आणि फक्त आक्रमकताच इथे फटकेबाजी दाखवतात. 6 धावा आणि येत आहेत आणि धावफलकावर धावा लागतायत तब्बल 35 धावा. धन्यवाद नरेश दादा गौरी साहेब आपण आलात याबद्दल आपले विशेष आभार. थँक्यू सो मच. आणि भाऊचेही विशेष थँक्यू. सचिन पाटीलचा हा बॉल लेग स्टिकवर जातो. इथे मात्र कदाचित खांदे पडलेत की काय, कारण इट्स अ वाईट प्लस 4. एकूण 5 धावा. पंच सुलक्षण यांचा इशारा आला. लारा या नावाने प्रसिद्ध असलेले सुलक्षण दादांचा हा चौकाराचा इशारा ऐकून पंजा येतोय. नशिबाचा पंजाने कदाचित वन सोल्युशन कोर्लाई रूट संघाचे खांदे इथे मात्र पडताना आपण पाहतोय. सचिन पाटील गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय, परंतु इथे मात्र या धावा फार कमी पडणार यातील मात्र शंका नाहीये. आणखीन एक षटकार आणि हा सामना ही कदाचित 3 षटकामध्ये संपेल की काय असं वाटायला तर सुरुवात झाली आहे. 61 धावांचा पाठलाग करायचे या सामन्यामध्ये उदय कोलंबे अक्षरशः बरसलाय. लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 षटकार देऊन ठोकलेत. पहिल्या षटकामधल्या 2 शेवटच्या 2 बॉलवर इथे 2. हा मात्र भरदा वेगाने टाकलेला बॉलला सिंगल रन्स मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. संजय सोलंकीने मात्र हा सामना फक्त निहाळत राहिलाय. एकच बॉलला सामोरा गेला, एकच रन कंप्लीट केलं. राहिलेल्या सगळ्या बॉलवर मात्र आतापर्यंत 5 षटकार 2 चौकारांसहित त्याने धावा जोडलेत. त्यामुळे उदय कोलंबेनं अफलातून धावांचा डोंगर उभा केलाय. 41 वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय सचिन पाटील. गोलंदाजीच्या मार्कवर दिशा दिली जाते. टेक्निकली परफेक्ट त्याला माहिती आहे की आता हा सामना आपण सहज खिशात घातलाय, त्याच्यामुळे घाई करण्यात काही मिनिंग नाहीये. डॉट बॉल. आता नेमकं काय तर स्ट्राईक अंतिम बॉलला कदाचित द्यायची असेल ती म्हणजेच उदय कोलंबेला. त्याच्या अगोदरच्या बॉलवर रन कदाचित घेऊ शकला असता पण नाहीये. 2 बॉल त्यांनी डिफेन्स केल्या. कदाचित संजय सोलंकीला हा सामना लांबवायचा आहे. ज्या फरक आहे 50 धावा इथे मात्र जमवण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वैयक्तिक 41 धावा 41 वर वैयक्तिक खेळतो तो म्हणजे उदय कोलंबे. 18 बॉल 14 धावांची गरज. 18 बॉल 14 धावा. 50 कडे बघायचं की विजयाकडे, कारण असे सामने बऱ्याच वेळेला शिंदे सरकार फिरतानाही पाहिलेत. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही गाफील राहताना ती एक क्षण असतो जिथून कलाटणी मिळते. त्याच्यामुळे इथून उदय कोलंबे काय करेल. ज्या 50 साठी ठरवून तर लहू साहेब कधीच काही होत नाही. नियत त्याला साथ द्यायला लागते. ते नियतीने साथ दिली नाही आणि अखेरकार एक अप्रतिमान दर्जेदार खेळी करणार उदय कोलंबेला मात्र पहिल्या बॉलवर केला आउट. रुपेश घरत गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिल्याच बॉलवर उदयासारख्या ताकदवान गोलंदाजाला त्याने मात्र बाद केलाय. सचिन सोलंकीने मागच्या षटकामध्ये 2 चेंडू फक्त खेळून काढलेत, कारण स्ट्राईक द्यायची होती उदयला, परंतु उदयने मात्र पहिल्या बॉललाच बाद. सुनील ठोंबरे नवीन फलंदाज. अजूनही गरज उरली आहे ती म्हणजे 14 धावांची.
नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. फुल टॉस बॉल, पंच वळतायत, इशारा येतो वाईट बॉलचा. आणखीन एक अवांतरची ही धाव. अवांतरची एका धाब्यानं 48 वर मदर मारली जाते. 48 दिशा दिली जाते. धावांची गरज नाहीये. लांबणीवर सामना नक्कीच चाललाय, परंतु एक एक दुहेरीनं सामना पुढे जाऊ शकतोय. पण या षटक जर आणखीन चांगलं पडलं आणि या धावा जर राहिल्या तर क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतो. क्रिकेटमध्ये काहीही कधीही कसंही घडू शकतो. इथे मात्र रन्स येते 22ची 1. चांगली गोलंदाजी राहिली रुपेश घरतची. असं वाटलं होतं की सामना कदाचित तिसऱ्या षटकामध्ये संपेल, परंतु गोलंदाजीने मात्र रोखून धरलं. चांगला फटका आहे. गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. पाहिजे सीमारेषा गाठील का क्षेत्राच्या पोहोचेल. क्षेत्राच्या मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडस चाच पडलं क्षेत्ररक्षण दरम्यान. मात्र 2 रन्स कंप्लीट करण्यात आल्या. या 2 रन्स न 50 मात्र गाठली जाते. 51 धावा धापलकवरती लागतात. अजूनही उरलेल्या 14 बॉल्स मध्ये 10 धावांची गरज. आरसी बॉईज अलिबाग संघाचा संघनायक आपण रेडी राहायचंय. आरसी बॉईज अलिबाग. बॉल राहिला बराच वेळ हवेत, परंतु बाउन्स सीमारेच्या बाहेर. हा मात्र आलाय कणकणीत चौकार. 55. 13 बॉल आणि 6 धावा. चला आरसी बॉईज अलिबाग संघाचा संघनायक लगेच रेडी व्हायचंय. प्रफुल्ल पाटील. फुल टॉस बॉल सामन्याला मात्र बी एंड केला जातोय आणि इथे विजयावर शिक्कामोर्तब षटकाराने दिला जातोय. रुपेश घरतच्या अंतिम बॉलवर आला षटकार आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान खालापूर संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. लगेच जिथून एक सामना त्यांचा खेळला जाईल, परंतु वन सोल्युशन कोरलाई मुरुड संघाचा प्रवास इथेच थांबतो. हार्ड लक नईमभाई आणि खऱ्या अर्थानं निलजी तारेकर. यश मात्र संपादन करता आलं नाहीये या वर्षी. मात्र नक्कीच बेटर लक नेक्स्ट टाइम असं म्हणता येईल. त्याच्यामुळे या सामन्याचा सामनावीर ठरला नो डाऊट. ज्यानं बहुमूल्य धावा जोडल्या. 41 धावा जोडणारा उदय कोलंबे ठरला या सामन्याचा सामनावीर. सौरभ पाटील यांचं आगमन झालंय. जिथे बॉस तिथे सौरभ, यात नो डाऊट.